ट्रॅफिक आहे, माणगावला तर ऑफकोर्स असणारच आहे आणि पुढे थोडंफार ट्रॅफिक आहे इंदापूर. मुंबई गोवा हायवेवर ड्राईव्ह किंवा राईड करणाऱ्या माणसांना हे कोच नाही आहे, तर एल दो येतात पुन्हा खड्डे बघा. हा जरा पॅच जरा खराब आहे. रस्ता सांग नो डाऊट, पण सांगून ठेवतो, आपलं सांगण्याचं कर्तव्य लक्षात ठेव. सही आहे रे. हा हे रस्ता खूप छान आहे, निसर्गाने असा भरलेला रस्ता आहे, काही टेन्शन नाही आहे. हे किती छान वाटतं बघा ना, लाईनी असे घर आहेत सर्व कौलारू. आणि ह्या रोडला पेट्रोल पंप नाही आहे, आपण आलो ना तर पेट्रोल पंप एक पण लागला नाही आम्हाला. लाल बाग थोडे पालीच्या बाहेर पडेपर्यंत पाली खोपडी रोडवर. आणि इकडे पण जॅम दाखवते, इकडे 8 मिनिट जॅम आहे, पण जास्त जॅम का होतं बघा, लोकांनी डबल केलं की डबल लाईन करून जॅम करून ठेवलेलं आहे. तर म्हणजे इकडे येऊन पोहोचलो आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर. आपला पास रेडी आहे, आता बघतो चालतो की नाही. नमस्कार, म्हणजे तुमचं आपलं यूट्यूबवर ट्रॅव्हल ग्राउंड मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 3 सप्टेंबर आणि वाजले ऑलमोस्ट दुपारचे 4 संध्याकाळी 4 म्हणू शकतात. तर ॲक्च्युली आपण त्याला बॅक टू मुंबई. आपण होतो आपल्या गावी गोळोशीला. ह्या आधीचा व्हिडिओ होता आपला संगमेश्वरचा. आपण लांजा टू संगमेश्वर प्रवास केला होता, कारण की खूप सारे आपले कोकणकर निघतील बॅक टू मुंबई. काही लोक बुधवारी निघतील, काही लोक गुरुवारी निघतील. तर आपण निघालो बुधवारी. तर लांजा टू संगमेश्वरचा प्रवास तुम्हाला दाखवलेला आहे. रस्ता इतका खास नाही आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. आणि आता आपण चाललो आहे पुढे आता आणि आता आपण आलो आहे महाडला. तर प्रॉब्लेम कसा आहे ना, तुम्हाला दाखवतो आहे गोष्ट. आता महाडला ना इकडून मी टाकतो माझं घर चर्नी रोड. ट्रॅफिक तुम्हाला दाखवतो कुठे कुठे आहे बघा. मला एकाने व्हॉट्सअप पण गेलं होतं की दादा ट्रॅफिक खूप आहे, लोणावळ्याला ट्रॅफिक आहे, माणगावला तर ऑफकोर्स असणारच आहे आणि पुढे थोडंफार ट्रॅफिक आहे इंदापूरला आहे बघा इकडे. ओके, तर आपल्याला दाखवत आहे पोचायला ऑलमोस्ट 4.5 तास, म्हणजे पकडा तुम्ही 5 तासही पकडून चाला. आता मी काय विचार करतो, महाडला एक राईड जातो टुवर्ड आपला रायगड फोर्टला. तिकडून आपण पाली रायगडवाडी म्हणजे निजामपूर ते करत आपण बाहेर पडू टुवर्ड्स मुंबई असा विचार करतो आहे मी. तर आपण इकडे जर आपण मॅपवर टाकून बघूया, इकडे मी पहिलं टाकणार आहे निजामपूर मुंबई. ओके, हा बघा इकडून दाखवतो आहे 50 किलोमीटर 1.25 तास. आपल्याला इकडून खाली उतरायचं आहे, इकडून खाली उतरायचं आहे आणि मग आपला तो राईड घ्यायचा आहे, तसं आहे ते. आणि मग निजामपूरला पोचल्यावर मी टाकणार आहे पाली. तर ऑलमोस्ट 1 तास हे बघा, मग ऑलमोस्ट 1 तास. आणि पालीवरून म्हटलं तो आतला रोड जो तुम्हाला माहितीच आहे, पाली निजामपूर रोड जो आहे तो आतला रोड. आणि पालीवरून मी मग टाकणार आहे आपलं चर्नी रोड. ऑलमोस्ट 2 तास, 2, 3, 4 ऑलमोस्ट तिकडे पण लागतात, 5 तास लागतात, काही त्यात काय वाद नाही आहे. पण कसं आहे ना, जर तुम्ही बाहेरून गेलात मुंबई गोवा हायवेने तर लोणेरे आपलं माणगाव इंदापूर या साईडला ट्रॅफिकमुळे काय होतं, तुमच्या गाडीची क्लच प्लेट तर खराब होईलच, तुम्ही कंटाळाल ट्रॅफिकमध्ये थांबून. आपले जर फॅमिली असेल, पोरंबाळं असतील, म्हातारकोतारे असतील तर ते पण कंटाळते, घामाने हैराण होऊन जाते. बरे AC ऑन असेल ते पण घामाने हैराण होणारच फॉर शुअर. तर म्हणून मी विचार करतो आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला मोस्टली टाईम सेमच लागतो आहे. तर आपण हा वाला रोड जरा घेऊ. आणि मी कधी घेतला नव्हता अजूनपर्यंत, जेणेकरून हा रोड जरा नवीन पण होईल आणि तुम्हाला पण तो पाहायला मिळेल. त्यासाठी मग जर तुम्ही येत असाल लाईक तुम्ही हा व्हिडिओ मी लगेच टाकतो, गुरुवारीच टाकतो आहे मी, जेणेकरून जर कोणाला गुरुवारी किंवा शुक्रवारी निघायचं असेल तर त्यांना तो व्हिडिओ ठरले फायदा असेल. पण मी तुम्हाला सांगेन, हा रोड घ्यायच्या आधी तुम्ही GPS चेक करा ट्रॅफिक आहे की नाही. ट्रॅफिक असेल, जास्त वाटत असेल तर तुम्ही हा रोड घ्या, ट्रॅफिक नसेल तर तुम्ही मुंबई गोवा हायने येऊ शकता तसं. तर आता मी पहिलं इकडे टाकतो निजामपूर. चला निघूया. हा बघा, हा जो महाडचा इकडे ब्रिज लागतो ना त्याच्या आपल्याला खालून जायचं, इकडून आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट. तुम्ही मॅपवर टाका तर तुम्हाला हा लेफ्ट कळेल पहिला. हा लेफ्ट घेऊन मग आपला राईट घ्यायचा आहे, कारण हा लगेच कळणार नाही. तर मॅपवर तुम्ही जसं तुम्ही पोलादपूर क्रॉस केलं ना तर तुम्ही लगेच मॅपवर टाका निजामपूर, म्हणजे ऑफकोर्स ते आहे आता रायगडवाडी, पण मॅपवर अजून पण निजामपूर टाकायला लागतं. आणि मग पुढे ते बोर्ड लागतो बघा खाली आल्यावर समोरच बोर्ड आहे बघा, रायगड फोर्ट राईटला, तो आपल्याला घ्यायचा आहे राईट. आणि महाड लेफ्टला आणि माणगाव स्ट्रेट. आता हा रस्ता आपण कधी एक्सप्लोर केला नव्हता ना, तर आपण विचार करूया, हा ट्राय करून बघूया. हा आपल्याला घ्यायचा हा वाला राईट. कोण नाही हां, कोण नाही मग तिकडे साईडला बघ, लेफ्टला बघ. चला हा आपला घ्यायचा आहे, हा राईट घेतला आपण, राईटने मग स्ट्रेट. म्हणजे तुम्हाला मी हे नक्कीच सांगेन की ह्या रस्त्याला तुम्ही
म्हणजे तुम्हाला कितपत ट्रॅफिक लागतं आणि कितपत तुम्ही गाडीमध्ये कंटाळतात आणि काय नाही. कारण त्या रस्त्याला लोणेरे म्हणा आणि प्लस लोणेला ट्रॅफिक तर असतं, पण रस्ता जाम बेकार आहे लोणेचा. मी आलो होतो काहीतरी 22 ऑगस्टला ना, तेव्हा मी ते रस्ता पाहिले जाताना जाम बेकार आहे. इवन माणगावला ट्रॅफिक बेकार असतं आणि पुढे मग तळे आणि पुढे मग तळवली कोलाड नागोठणे तर बेकारच असतं चायला. म्हणून हा ट्राय कर. टायमिंग सेम असेल तर काय प्रॉब्लेम आहे ना लाईफमध्ये. थोडे कदाचित किलोमीटर वाढत असतील पण ठीक आहे यार, सुखाचा प्रवास तरी होतो. तो राईट मारल्यावर थोडासा रस्ता खराब आहे थोडासा, आणि पुढे परत बॅक टू नॉर्मल आहे. पण तो रस्ता खराब बापरे. हां चला आला आया 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 अच्छा रस्ता आया आया. येऊ दे की घाबरतो मी. म्हणजे गाड्या पण आहेत मागे. हां असं ओके. चला आता आपण पुढे पुढे आलो आहे. पुढे रस्ता असाच आहे मस्त सिमेंटवाला नवीन रस्ता. 4 वे नाही आहे 2 वेज आहे, पण रस्ता इज गुड. याच रस्त्याने आव्हान आहे, या रस्त्याने आव्हान आहे. इकडे पुढे एक पॅच खराब आहे, म्हणजे इकडे राईटला रस्ता काम झालं आहे, म्हणजे ऑलमोस्ट हाफ पॅच झालेलं आहे कम्प्लीट. हाफ पुढे कामं सुरू आहेत. तर इकडे जो डायव्हर्जनवाला पॅच आहे जरा खराब आहे, थोडासा खराब आहे. आता कसं आहे ना, मुंबई गोवा हायवेवर ड्राईव्ह किंवा राईड करणाऱ्या माणसांना हे कोच नाही आहे, तर येल दो चालाट असं वाटतं आणि काय नाही. हट ऐसे हट काय ठीक आहे. हां डोंगर चढलेलं वरती आलं बघा, आणि पुढे हळूहळू ग्रेवलचे आहेत. तर पुढे पुढे आल्यावर मध्ये मध्ये जरा पॅचेस खराब आहेत. हा मला सेकंड का थर्ड पॅच खराब भेटला आहे, मध्येच पॅच खराब आहे तो. हो 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 हो. या साईडला पाणी का प्रवाह का एक नंबर आहे बघा ना, खूप छान आहे यार, मस्तच आहे. सही नजर एक नंबर आहे. पण हा पाणी बघा, पाणी का म्हणतो पण हा खड्डे बघा. हा एक जरा पॅच जरा खराब एक नंबर खड्डे. हां हां चला पुढे परत बॅक टू नॉर्मल. चला तुम्ही मॅपवर रस्ता पहा कसा आहे बघा. फुल ऑन वेडी वाकडे वाढल्यात. रस्ता मोठा आहे, रस्ता ॲक्च्युली खूप मोठा आहे, टेन्शन नाही आहे. पण तरी पण कोणाला जर उलटी त्रास असेल तर गोळी घेऊन बसावे. शी नाही फॅक्ट आहे ते, लोकांना कळायला पाहिजे. एवढे काय वळलं नाही, नॉर्मल रस्ते नाही रस्ते नॉर्मल आहेत पण दिसतात बघ कसे ते. हे बघ हे बघ बघायचं नाही ना पण आपण. हे बघ बघितलं हे बघ हे बघा हे बघा. हा नॉर्मल टर्न आहे. हा बघा कसं आहे. गोळ्या उलट्या होतात. अरे हे बघ ना कसं आहे ते. रस्ता सांग नो डाऊट, पण सांगून ठेवतो आपलं सांगण्याचं कर्तव्य लक्षात ठेव. सांगितलं की आम्हाला उलट्या. तुम्ही उतरा खाली डोंगरावर. हे बघ किती धुकं पडलं आहे बघा. बापरे संध्याकाळी किती वाजले 4:20. बाकी रस्ता एक नंबर आहे फिलहाल तरी. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जर कोण बाईक घेऊन असेल ना, तर मी असं म्हणून तुम्ही मुंबई किंवा हायवे घेतला हरकत नाही. कारण बायकरला इतका काय मेजर फरक पडत नाही ट्रॅफिकचा, ते साईड निघू शकतात. कारवाला फरक पडतो. तर कार लोकांनी इकडून आलं तर बरं. कारण कसं आहे बायकरचं काय होईल ना, म्हणजे इकडून येणं बायकरला लांब पडेल किलोमीटर वाईज. कंटाळेल तो, गॅरंटी कंटाळेल. कारण आपण तसंही दमून आलो असतो फ्रॉम कोकण, तर तो माणूस फ्रेश पण नसतो, म्हणजे तो बायकर फ्रेश पण नसतो. पण त्यापेक्षा तुम्ही मुंबई गोवा हायवे घेतला, पण त्यापेक्षा तुम्ही मुंबई गोवा हायवे घेतला तरी पण चालेल, काय टेन्शन नाही. इकडे मग कामं सुरू आहेत. JCB वगैरे इकडे आलेलं आहे, दगड धोंडे फोडतात या साईडला बघा. इकडे वॉटरफॉल बघा काय आहे, मजबूत वॉटरफॉल आहे बघा. सही आहे रे. हा हे एक नंबर आहे. पुढे रस्ता जरा खराब आहे, पुढे थोडा पाठी खराब होता. मग धबधबा सेंटरमध्ये ते पुढे रस्ता जरा खराब होता. चला परत बॅक टू नॉर्मल. हां आणि अजून एक गोष्ट, आता हा रस्ता पाहून तर मला असं वाटतं की रात्रीचा प्रवास ह्या रस्त्याने करू नका. मी असं म्हणेन रात्रीचा प्रवास कुठच्याही बायपास रस्त्याने करू नका. हां कुठच्याही बायपास रस्त्याने रात्रीचा प्रवास करू नका. तेव्हा तुम्ही मुंबई गोवा हायवे घेतला कधी चांगला आहे. पुढे पुढे तुम्ही असं पाहाल ना, पुढे पुढे अशी वेडी वाकडी वळणे आणि प्रॉपर युटर्न वगैरे आहे. प्रॉपर युटर्न वगैरे पण रस्त्याला. हा तरी काही नाही, याच्या आधी 2 गेले
तो शूट नाही केलं मी. प्रॉपर युटर्न वगैरे असते. आता गाडी जरा आरामात चालवा. आम्हीच वाकडे झालो. हां ॲक्च्युली एवढा युटर्न होता. तर आपण इकडे एका पॉईंट लावून थांबलो आहे. हॉटेल देशमुख आहे या राईटला. इकडे बोर्ड आहे रायगड रॉयल चायनीज सेंटर. तिकडून आपल्याला घ्यायचा हा लेफ्ट. म्हणजे मॅपवर दाखवतो लेफ्ट दाखवतो. आता काही टेन्शन नाही. तुम्ही इकडे आलं की तुम्ही मॅप चेंज करून घ्या. काय काय ठिकाणी मध्ये नेटवर्क नव्हतं फक्त सांभाळा. तर इकडे नेटवर्क फुल आहे. टेन्शन नाही. चला आता आपल्याला घ्यायचा हा लेफ्ट. ओके बरोबर आहे. म्हणजे दाखवतोय पोचायला आपल्याला ऑलमोस्ट 4 तास. कुठे आपलं चर्नी रोडला. म्हणजे ऑलमोस्ट 8:30ला आपण रात्री पोचणार आहे. आणि 9 पकडून चालला. रस्ता खूप छान आहे. निसर्गाने असा भरलेला रस्ता आहे. काही टेन्शन नाही आहे. मस्त वाटते गाडी चालवायला. फक्त रात्री घेऊ नका. आणि पेट्रोल पंप मला अजूनपर्यंत एक पण सापडलेला नाही. पेट्रोल नव्हतं ना म्हणून नाही. तर तुम्ही काय करा महाडला तुम्ही जो काय घेतात ना लेफ्ट खाली. हां मॅकॅनिक वगैरे तुम्हाला त्याच्या स्पॉटला कदाचित मिळाली ती मिळाली. पण गावाच्या स्पॉटला तुम्ही बाहेर पडलात तर पुढे काही नाही तुम्हाला मिळणार. म्हणून बोलतो रात्रीचा प्रवास इकडून करू नका. आणि पेट्रोल वगैरे पोलादपूर सोडलं तर पेट्रोल भरून घ्या. म्हणजे महाडचा तो लेफ्ट यायच्या आधी पेट्रोल वगैरे भरून घ्या. टेन्शन नाही. आपलं पेट्रोल आहे. टेन्शन नाही. हां एकही छान वाटतं बघा ना. लाईनी असे घर आहेत सर्व कौलारू. मस्त वाटतं. आणि पूर्णपणे असं हे हिरवगार झालं ना तो पाठचा बॅकग्राऊंड. हो एक नंबर व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे. खूप छान खूप छान. इकडे सर्व मोठी घरं बघ कौलारूच आहेत. त्या साईडला बघ. त्या साईडला तिकडे पण तिकडे पण लेफ्टला ते बघा लेफ्टला पण सर्व घरं आहेत कौलारू. छान वाटतं. एक नंबर वाटतं. फक्त एवढंच जरा स्पीड ब्रेकर वगैरे आहेत. कारण ऑफकोर्स गावं आहेत स्पीड ब्रेकर असणारच. इकडे लेफ्टला धबधबा काय मस्त आहे बघा. ह्या लेफ्टला रस्त्यावर एकदम. हा बघा सही आहे. आणि ह्या रस्त्याला अशी ना वळणं अशी आहे ना खतरनाक वळणं आहेत ना. असं प्रॉपर युटर्न टाईप वगैरे आहे. तर गाडी खूप जपून चालू आहे. बाकी सुंदर अतिसुंदर रस्ता. तर आपण आता तो एक फाटा क्रॉस केला. जिकडे राईट मारला की आपण बाहेर पडून निजामपूरला. आणि लेफ्ट जातो आपण तोच माणगावला. म्हणजे तो फाटा नाव आहे ढालगर फाटा. हां बरोबर. त्या फाटाचं नाव आहे ढालगर फाटा. तिकडे तुम्हाला जायचं तर माणगावला तर तुम्ही लेफ्ट घ्या. पण आपण काय करतो आपण माणगावला जात नाही. कारण की माणगावला ट्रॅफिक असणारच आहे. तर आपण तो राईट मारला आहे आणि चालू ठेवतो आता निजामपूरला. तिकडून मग आपण जाऊ पालीला. तर मंडळी आता वाजले 5:15 आणि आता खूप पुढे आलो आपण. आता मुंबई दाखवते आपली 3 तास 16 मिनटं. आणि पुढे आता येईल निजामपूर म्हणजे आपली रायगडवाडी. बाकी रस्ता खूप छान आहे. खूप सुंदर रस्ता आहे. असाच रस्ता आहे. हार्डली 2-3% मध्ये पॅचेस खराब होते. बाकी चुम्मेश्वर रस्ते एक नंबर असते. इकडे पोचू जिकडे आपलं घ्यायचा राईट. हा बघा हा राईट घ्यायचा आपल्याला. हा बघा हा राईट घ्यायचा आहे. आणि लेफ्ट आपलं माणगाव आहे. तसं इकडून माणगाव 10 किलोमीटर लेफ्टला आहे. पुणे राईटला आहे. आणि 5 रायगड तो दाखवला रोपवे तो आपल्या पाठी तसा राहिला. तर आपण काय करूया इथून आपण राईटच घेऊ आणि पाली मागे जाऊ. बरं पडेल. मी तो राईट घेतलेला आहे. तर राईट घेऊन आता आपण चाललो पुढे. पण टाकतो मी इकडे चर्नी रोड. 3 तास 16 मिनटं. हा बघा. आणि ह्या रोडला पेट्रोल पंप नाही आहे. आपण आलो ना तर पेट्रोल पंप एक पण लागणार नाही आम्हाला. आता पुढे पालीच्या पुढे पेट्रोल पंप लागेल. किंवा तुम्ही जाल ना टुवर्ड्स माणगावला तिकडे तुम्हाला 1-2 पेट्रोल पंप लागतील. पण मध्ये पेट्रोल नाही आहे. इवन ह्या रोडला पाली निजामपूरच्या रोडला पेट्रोल पंप नाही आहे कुठेच. डायरेक्ट पालीच्या पुढेच आहे. तर पेट्रोल वगैरे आधी भरून घ्या. रात्रीचा प्रवास करू नका. बाकी जो रूट आपण घेतला महाडपासून रस्ता खूप सुंदर आहे. काय प्रॉब्लेम नाही. फक्त इश्यू हाच आहे की रस्ता थोडा अरुंद आहे. वळणं वगैरे खूप आहेत. असं चढण वगैरे आहे. प्रॉपर युटर्न वगैरे असं आहे चढणचं वगैरे. तर ते जरा सांभाळा. आणि बाकी पॅचेस हार्डली 2-3% खराब आहेत. बाकी रस्ता खूप सुंदर आहे. तर हे 2-3 इश्यू सोडलं. इश्यू नाही म्हणता येणार त्याला. ड्रायव्हिंग स्किल तुमची टेस्ट होते अशा रस्त्याला आणि काय नाही.
जर कोण नवीन ड्रायव्हर असेल ना तर येऊ नका, कारण प्रॉपर असे वरती रस्ते बाबा, हळू होते खराब आणि काय नाही. चला आता पुढे तुम्हाला हा रस्ता माहिती आहे, टेन्शन नाही आहे. मला पण हा रस्ता पाहायचा होता कसा आहे म्हणून, तर फायनली पाहिलेलं आहे. रस्ता खूप सुंदर आहे, फक्त आपला किलोमीटर थोडं वाढतं आणि काय नाही. मुंबई गोवा हायवेला ट्रॅफिक नसेल तर तुम्ही डायरेक्ट मुंबई गोवा हायवेच घ्या, आणि जर असेल लाईक गणपती म्हणा, शिमगा म्हणा, मे महिना म्हणा असं असेल तर तुम्ही हा रस्ता घेऊ शकता. तसं आहे. तर मंडळी वाजलेत 5:45 आणि आता आपण चालू टुवर्ड्स पाली काय ते ऑलमोस्ट 20 किलोमीटर राहिलं आहे आता. शाबाश. तर आता तुम्ही पाहू शकतात ना, खूप साऱ्या गाड्या इकडून जातात. हे बघा पुढे दोन आहे, पाठीचं लाईनच लागली त्या साईडला, ती बघा पाठी लाईनच लागले खूप सारे. म्हणजे आता सहसा मुंबई गोवा हायवे सर्व स्किपच करतात मोस्टली लोक, कारण की तिकडे ट्रॅफिक पण खूप होतं आणि रस्ते पण बेकार आहेत. म्हणून हे बायपास घेतले परवडतात. भले थोडा लांब पडतो पण परवडतो अशा टायमाला. आणि आता मी काय करतो ना, मी आता ब्लॉग थांबवतो. आपण डायरेक्ट तुम्हाला भेटतो मुंबई पुणे एक्सप्रेसवेला, कारण आपला जो टोल फ्री पास आपण जो काढला होता तो चालतो की नाही तुम्हाला सांगेन मी. जेव्हा मी कोकणात गेलो होतो 31 ऑगस्टला, तेव्हा तो पास चालला होता, तरी पैसे कट न झाले. आणि अटल सेतूला चालतो की नाही हे पण तुम्हाला सांगेन मी, कारण येताना मी अटल सेतू नव्हता घेतला, मी वाशी मार्गे आलो होतो त्यासाठी. तर ते पण 2 दिवस तुम्हाला ह्या ब्लॉग पाहायला मिळणार आहे. तभी ब्लॉग जरा आपण रुक देंगे. डायरेक्ट भेटू तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेसवेला. जर तुम्ही बाईकने असाल आणि हा रस्ता घेतला तर तुम्ही बाहेर पडणार खालापूरला, आणि खालापूरवरून मग तुम्हाला तो लेफ्ट मारून टुवर्ड्स पनवेल मार्ग JNPT करत तुम्ही जाऊ शकता. तसं आहे ते. आता तुम्ही बोललो की डायरेक्ट भेटू आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेला, पण कॅमेरा ऑन ह्यासाठी गेला आहे की आता वाजले आहेत ऑलमोस्ट 6:10 आणि येऊन पोचलं तर पालीला. आपण पुढे पालीचं मंदिर येईल आणि इकडे मला GPS दाखवलं फुल रेड. बघा पाली, भयंकर ट्रॅफिक. हां बघा भयंकर ट्रॅफिक आहे. कारण कसं आहे, पालीला तो रस्ता अरुंद आहे खूप, त्याच्यामुळे ट्रॅफिक होतच. आणि संध्याकाळचं होतं, सकाळच्या वेळेला होत नाही, संध्याकाळ ट्रॅफिक होतं इकडे. इथे का उभा लाल बाग एवढे पालीच्या बाहेर पडेपर्यंत हे ट्रॅफिक असणार होतं. मानवाला म्हणजे आपण तिकडचं ट्रॅफिक वाचवायला गेलो, इकडे ट्रॅफिक लागलं पण थोडंच दाखवत आहे फक्त. किती अरे 12 मिनटं ना, 10 मिनटं फक्त दाखवतं एक्स्ट्रा. पण बरं आहे, कारण लोणेरा पण, कारण की लोणेराला दाखवतं ऑलमोस्ट 15-16 मिनटं. मग मानगावला ट्रॅफिक, इंदापूरला ट्रॅफिक, त्यापेक्षा हे ठीक आहे मी असं म्हणेन तुम्हाला. आणि प्लस इकडे रस्ता पण चांगला आहे काय, आणि प्लस इकडे रस्ता पण चांगला आहे. तिकडे कसं ट्रॅफिक पण लागतं आणि रस्ता पण बेकार आहे, म्हणून ठीक आहे. मंदिर हिंदू मंदिरला जातो, पुढे मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. ट्रॅफिक व्हायचं अजून मेन कारण म्हणजे ना, रस्ता अरुंदच आहे आणि समोरून बस आली आहे. बस किंवा ट्रक असेल ना तर मग लफडावून जातं. तेव्हा समोरून बस आली तर अजून ट्रॅफिक होतं, आणि पाडून ट्रक पण आहे. वो बात भी एक बात आहे. मग सकाळचं काय नसतं, पण संध्याकाळचं वगैरे ट्रॅफिक असतं इकडे. बट बेटर दॅन मुंबई गोवा हायवे. ती बस गेली, हा ट्रक आहे पाठी, आणि त्या पाठी अजून एक बस आहे तर काय. तर मंडळी आपण फायनली त्या शेवटच्या पॉईंटला आलो, तिकडे आपल्याला घ्यायचं आहे राईट. हे बघा इकडे बोर्डच लिहिलं आहे, खोपोली मुंबईकडे राईट, वाकण नागोठणेकडे लेफ्ट. आपल्याला घ्यायचा आहे हा राईट. नो नागोठणे, नो वाकण फाटा बाबा. चला आलोच बाई. तर किती वाजले बघा आता, 6:27. 6:10ला आपण टुवर्ड पालीला पोचलो होतो, म्हणजे ऑलमोस्ट 20 ते 25 मिनटं आपल्या इकडे गेलेले आहेत. तसं ते भेटत आहे मानगाव, लोणेरे, इंदापूर आणि ते आपलं काय ते नागोठणे वगैरे. आता काय नाही, आता सुसाट आहे, आता एक नंबर सुसाट आहे, कारण पुढे रस्ता पण चांगला मोठा आहे. इकडे आपल्याला आता वडायला पाठवलं. जेव्हा आपण महाडमधून आलो होतो ना, जेव्हा महाडमधून तो राईट घेतला होता तो रायगड तिथपासून ते पाली क्रॉस करेपर्यंत पेट्रोल पुढे नाही, कारण तिथे पेट्रोल लागणार. म्हणून तो पेट्रोल आधी किंवा नंतर भरून घ्या.
आणि आता पाली सोडल्यावर थोडंफार आपल्याला नेटवर्क आलेलं आहे. त्या निजामपूर साईडला नेटवर्क बिलकुलच नाही. त्याबरोबर ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करून घ्या किंवा ऑनच करा. 7 वाजलेत आणि आपण आता येऊन पोहोचलो पाली खोपडी रोडवर. आणि इकडे पण जॅम दाखवतो. इकडे 8 मिनिट जॅम आहे. पण जास्त जॅम का होतं बघा, लोकांनी डबल केलं, डबल लाईन करून जॅम करून ठेवलेलं आहे. म्हणून असं जाम होतं, लोकांना कळतच नाही. आणि याच्या पाठी परत लाईन लागलेली ही बघा, कळतच नाही खरोखर. कधी सुधारणार लोक नाही यार. हे बघा बघले, आणि समोरून ट्रक आहे, समोरून ट्रक आहे आणि आता घुसायला बघतात. अशी हे बघा फुल जाम झाला त्यांच्यामुळे. बघितलं, हे अशी एवढी गेडी लोक असतात एक. म्हणून अर्धा जाम ह्यांच्यावर मोडतो डेट इतर डबल त्यांच्यामुळे अर्धा जाम होतो आणि काय नाही. रस्ता पण छोटासा आहे. तर काय, रस्ता पण लहान, असं पण नाही की 4 वे आहे, 1 वे आहे ते पण यार. खरोखर डोक्याला शॉर्ट आहेत माणसं. स्वतः पण अडकतं, दुसरं पण अडकवत येतं आणि काय नाही. तर म्हणजे इकडे येऊन पोहोचलो आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर. आपला पास रेडी आहे, आता बघतो चालतो की नाही. थँक्यू. बघा एक्झॅम्प्टेड आहे. येस म्हणजे आपला हा पास चाललेला आहे फायनली. येस, आपले ऑलमोस्ट 250 वाजलेले आहेत. आता हा पास अटल सेतूवर चालतो की आपण पाहूया पुढे. तर आता डायरेक्ट भेटतो मी आता अटल सेतूवरच. तर मंडळी वाजतात 8:30 रात्रीचे आणि अजून दाखवतो आपल्याला पोहोचायला घरी 1 तास, म्हणजे ऑलमोस्ट 9:30 घरी पोहोचतो आपण. तर मी बोललो होतो की मी अटल सेतू घेईन म्हणून, अटल सेतू नाही घेतला. आपण घेणार होतो पण तितक्यात एक जण तिकडून युटर्न मारून परत आला, जिकडे मुंबई पुणे एक्सप्रेस जातो ना लेफ्ट, युटर्न म्हणून परत जातो. म्हणाला की ट्रॅफिक खूप आहे तिकडे, ट्रॅफिक खूप या रोडला घेऊच नका. मग मी स्ट्रेट आलो. मग आपण तो अटल सेतू घेतलाच नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस थांबतो कामोठेकडे, कामोठे बाहेर पडलो आणि आपण स्ट्रेट वाशीकडे आलो. परत अटल सेतू घ्यायचा म्हटलं तर खाली उतरा, युटर्न मारा आणि तिकडे जावा, तर परत कंटाळा आला असता. कारण त्या साईडला पण थोडंफार ट्रॅफिक आहे, या साईडला ना थोडंफार ट्रॅफिक आहे. तर परत जर अजून 5-10 मिनटं वाढली असते आपली, त्याच्यापेक्षा मी घेतलाच नाही. आपण स्ट्रेट बाहेर पडू आणि आपलं मग चेंबूरवरून आपण मग फ्रीवे घेऊन आपण जाऊ मुंबई. तर म्हणजे ऑलमोस्ट 8:30ला निघालो होतो. 9:30 वाजता मी आता पोहोचलो आपल्या घरी. म्हणजे ऑलमोस्ट लागेल 13 तास. त्यातलं 1 तास पकडा फॉर लंच आणि 1 तास पकडा फॉर ब्रेकफास्ट आणि छोटर मोटर आपण घेतला ते पकडा. मी 2 तास ब्रेकमध्ये गेले. म्हणजे ऑलमोस्ट 11 तास. तसे ब्रेक तसे आपण ब्रेक घेतो, त्यात काय वाटत नाही, पण 13 तास पकडा. जर मी माणगाव लोणेरेकडे आलो असतो ना तर जास्त वेळ लागला असता, फॉर शुअर जास्त वेळ लागला असता. कारण माणगाव, लोणेरे, इंदापूर तिथे ट्रॅफिक खूप आहे, प्लस तिकडे रस्ते पण बेकार आहे. इकडे फक्त आपण 2 ठिकाणी ट्रॅफिक लागलं, एक पालीला आणि एक पाली खोपळे रोडला, बस थोडंच. बाकी ठिकाणी नो ट्रॅफिक. एक नंबर झाला प्रवास, एवढा का दमला का वाटत नाही. तर म्हटलं आपण इकडे आपला हा व्लॉग संपूया. हा व्लॉग होता आपला रोड अपडेटचा. आणि यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपले गौरी गणपतीचा व्लॉग, आपल्या गोळीची गावाचा. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.